बहुप्रतीक्षित असलेली नाशिक कसारा लोकलची चाचणी येत्या आठवड्यात होणार। लोकलला अडथळा ठरणाऱ्या कसारा बोगद्यातून लोकलची चाचणी इगतपुरीपर्यंत केली जाणार। चाचणी यशस्वी झाल्यावर नाशिक लोकलचा मार्ग मोकळा होणार। काही वर्षापूर्वी नाशिक कल्याण लोकल सुरू करण्याची अंतिम तयारी झाली असताना लोकल कसारा बोगद्यात अडकण्याच्या कारणाने लोकलची चाचणी न घेता उदासीन प्रशासनाने चुकीचा अहवाल दिल्याने गेल्या 3 वर्षापासून नाशिक कल्याण लोकल चुकीच्या अहवालात अडकून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 105 कोटी खर्चून खास नाशिकसाठी तयार करण्यात आलेल्या 3 लोकल कर्जतला पळवल्या आहेत। कसारा बोगद्यातून सहज धावतील अशा प्रकारच्या नाशिकसाठी खास डिझाइन केलेल्या कमी उंचीच्या आणि कमी रुंदीच्या वंदे भारत आणि इतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा लहान रुंदी उंचीच्या लोकल नाशिकसाठी तयार केल्या होत्या, पण चाचणी न घेता कसारा बोगद्यात अडकतील असा अंदाज लावून अहवाल दिल्याने नाशिकच्या लोकल कर्जतला पळवल्या गेल्या। नाशिक लोकलची उंची 3.80 मीटर आणि रुंदी 3 मीटर, वंदे भारतची उंची 4.2 मीटर आणि रुंदी 3.71 मीटर, इतर एक्सप्रेसची उंची 4.36 मीटर आणि रुंदी 3.66 मीटर, कसारा सिंगल लाईन बोगद्याची उंची 6.8 मीटर तर रुंदी 4.92 मीटर, डबल लाईन बोगद्याची उंची 6 मीटर, रुंदी 10 मीटर एवढी आहे। खरं तर कसारा बोगद्यातून वंदे भारत, इतर एक्सप्रेस रेल्वे अधिक उंची रुंदीच्या गाड्या सहज धावत आहेत, मग नाशिक कल्याण लोकल का सहज धावू शकणार नाही असा प्रश्न मध्य रेल्वेचे सेवानिवृत्त लोकनिरीक्षक पायलट वामन सांगळे यांनी उपस्थित केल्यानंतर विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांनी नाशिक कसारा कल्याण लोकलची पुढील आठवड्यापासून तातडीने चाचणी घेऊन अहवाल देण्याची सूचना केली आहे। त्यामुळे चाचणी यशस्वी झाल्यानंतर नाशिक कसारा कल्याण लोकलचा मार्ग मोकळा होणार आहे।